चिखली तालुक्यातल्या अंचरवाडी गावातल्या अंचरवाडी शिवारातला गट नंबर 51 मध्ये आम्ही आता आहोत आणि इथे आज सकाळी अवकाशातनं एक उपकरण पडलेलं आहे, एक बलून आहे आणि हे उपकरण या ठिकाणी पडलेलं आहे. एका शेतामध्ये हे उपकरण पडलं, एक यंत्र आहे त्यावर जो मजकूर आहे तो कोरियन भाषेमध्ये लिहिलेला मजकूर या ठिकाणी त्या यंत्रावरती आहे. एक बलून आणि त्याला बांधलेलं हे यंत्र अशा पद्धतीने हे या शिवारामध्ये पडलेलं आहे. त्याच्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली, भीतीचं वातावरण एक तयार झालं आहे की हे उपकरण जे आहे हे नेमकं आलं कुठून, कोणी सोडलं होतं आणि कशासाठी या यंत्राचा उपयोग होतो याबाबत अद्यापही संदिग्धता कायम आहे. पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहोचले, महसूलचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी पोहोचत आहेत. मात्र अद्यापही या यंत्राचा जो खुलासा आहे तो झालेला नाही. त्यावर जे कोरियन मजकूर त्याच्यावरती लिहिलेला आहे त्या कोरियन मजकूरचं ज्यावेळेला मराठी भाषांतरण केलं त्यावेळेला त्या मजकुरामध्ये जो लिहिलेला उल्लेख आहे हे कोरियन सरकारद्वारे हवामानासाठी वापरलं जाणारं उपकरण आहे अशा पद्धतीचा मजकूर त्या यंत्रावरती लिहिलेला आहे. मात्र कोरियन सरकारद्वारे जर हे उपकरण त्या ठिकाणी वापरण्यात येत असेल तर ते इतक्या दूरवर कसं आलं, कुणी आणलं किंवा हवेतनं ते अशा पद्धतीने इथे कसं आलं यावर आता तर्कवितर्क वर्तवण्यात येतात. ज्यांना हे पहिल्यांदा दिसलं हे उपकरण ते अविनाश परी आहेत, आपल्यासोबत शेतकरी आहेत. अविनाश भाऊ, नेमकं काय प्रसंग होता? सकाळी आम्ही शेतात आलो तेव्हा ते इथं आमच्या आंब्यात अटकलेलं होतं. तेव्हा आम्ही त्याला पाहून भीती निर्माण झाली थोडी. म्हटलं बॉम्ब घेऊन आहे का काय असं बघा म्हटलं. नंतर मग आम्ही ते तुम्हाला कळवलंच. मग ते चर्चा झाली गावात इकडे तिकडे. अच्छा. तर अशा पद्धतीचं एक भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाने यावर खुलासा करणं तातडीनं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय थिगळेसह कृष्णा सपकाळ, बुलढाणा लाईव्ह, अंचरवाडी. या संदर्भात आजच सकाळी नागरिकांकडून गावकऱ्यांकडून आम्हाला कॉल झाले की असं असं काहीतरी मशिनरी पडतंय आणि थोडंसं भीतीदायक वातावरण आहे. म्हणून आम्ही लगेच तात्काळ त्याची दखल घेऊन स्वतः या ठिकाणी आलो. या ठिकाणी सदरचं यंत्र पाहिलं त्याच्यावर वेदर असं लिहिलेलं आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला कोरियन लँग्वेजमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. त्याचं ट्रान्सलेट केल्यावर तिथं मजकूर आला की सदरचं यंत्र हे कोरियन यंत्र आहे, हवामानासाठी वापरलं जातं, कुठलंही धोकादायक यंत्र नाही असं त्याच्यावर ट्रान्सलेट केल्यावर मराठीमध्ये मजकूर दिसून येत आहे. तरी देखील सदरबाबत आम्ही स्वतः माननीय तहसीलदार चिखली यांना फोन करून कळवलेले आहे की याबाबतीत पुढील खुलासा व्हावा. तरी या ठिकाणी आम्ही आणि पत्रकार मंडळी, गावकरी मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. तसं भीतीदायक असं कुठलंही नागरिकांनी घाबरू नये. भीतीदायक वातावरणाचं काही एक कारण नाही. हे जे यंत्र आहे हे कुठल्या हवामान विभागानं सोडलं वगैरे अशी काही माहिती प्राप्त झाली का आपल्याला? नाही, अशी कुठलीही निश्चित किंवा खात्रीशीर आम्हाला माहिती नाही आहे. संबंधित बुलढाणा जिल्ह्यातील हवामान खात्याशी आत्ताच आपणही संपर्क साधला, परंतु त्यांनी असं कुठलं काही सोडलेलं नसल्याबाबत माहिती मिळालेली आहे. तरीसुद्धा आजूबाजूच्या जिल्ह्यात किंवा कुठं याबाबत आम्ही विचारणा करीत आहोत. हे यंत्र कुठून आलं, कसं आलं किंवा कोणी सोडलं, त्याबाबत खुलासा करण्यात येईल. संबंधित विभागाशी संपर्क साधून.